आता बनवूया पनीरची दाट मसाला ग्रेव्ही भाजी। तर त्यासाठी हा मसाला घेतलेला आहे। तर येथे कोथिंबीर आहे, अद्रक आहे, लसूण आहे आणि डाळ्या आहेत आणि खोबरं आहे। याची पेस्ट काढून घेतलेली आहे। तर जिरं आणि पेस्ट तळून घेतलेली आहे पातेल्यामध्ये। आता इथे टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे पातेल्यात। तर हे तळून घेत आहे। आता चवीनुसार तिखट, घरी तयार केलेला मसाला, हळद आणि हा थोडा बाहेरचा मसाला आहे कलर येण्यासाठी। आता हे तळून घेऊया। आता इथे मीठ टाकून पनीर तळून घेतलेला आहे। आता हे मसाल्यात फ्राय करून घेऊया। तर ज्या डाळ्या टाकल्या होत्या त्या डाळ्या टाकल्या मिक्सरमधून मसाल्यात, ही दाट ग्रेव्ही तयार होते। ती तुम्ही कुठल्याही भाजीला वापरू शकता। छान दाट भाजी तयार होते त्यानी। तर बघूया पनीरची भाजी कशी दाट तयार होते आता। तर येथे हे तळून झालेलं आहे चांगलं पनीर मसाल्यात। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकूया। आता हे थोडंसं कोथिंबीरचं पाणी होतं तर ते टाकलेलं आहे। बघा कशी दाट ग्रेव्ही तयार झालेली आहे। मीठ चवीनुसार। तर हे पनीर दाट ग्रेव्हीचं तयार झालेलं आहे। तर भाजी कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि तुम्ही पण नक्कीच बनवून पहा अशी दाट ग्रेव्हीची भाजी। तर भाजी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा।